आणखी एक मोठी बातमी मुंबईच्या वांद्रे इथल्या माउंट मेरी स्कूलमध्ये देखील ईव्हीएम बंद पडलंय। प्रभाग क्रमांक 146 ची मशीन बंद असल्याची माहिती मतदारांनी दिली। वांद्र्यामधल्या माउंट मेरी स्कूलमध्ये ईव्हीएम मशीन जे आहे ते सध्या बंद पडलेलं आहे आणि प्रभाग एक वोट द्यायला ती जी पर्ची असते की येते रात्री नॉर्मली दरवर्षी ती आलेली नाहीये, म्हणून सगळे तिकडे शोधत बसले। तो काय म्हणतात तो आपला स्वतःचा जो नंबर असतो तो, आणि इतकं कम्फर्टेबल ऍक्च्युली वातावरण आहे, इतकं सगळं चांगलं आहे। सगळे सकाळी एवढे आलेत, पण मी आता साधारण काउंट केलं 4 ते 5 मिनिटं लागतात प्रत्येक माणसाचं व्हायला। म्हणजे फक्त 6 जण असली तरी अर्धा तास जातो। तर मी बघितलं किती जण परत चाललेत, तर त्या हिशोबाने म्हणजे इट्स शॉकिंग। खरं असं नाही पाहिजे। त्या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, यंदा व्हीव्हीपॅट मशीन नाहीये, त्यामुळे मतदारांची काय प्रतिक्रिया आहे? अगदी खरं तर श्वेता, मतदारांमध्ये नाराजी असल्याचं चित्र बघायला मिळते, कारण प्रभाग क्रमांक 146चं मतदान जे आहे ते मागच्या काही वेळापासून बंद होतं, पण आता जी अपडेट माहिती मिळते त्यानुसार 15 मिनिटांच्या नंतर ही मशीन सुरू झालेली आहे अशी माहिती मिळते। श्वेता, हे मी मतदान केंद्र दाखवतो ते खूप महत्त्वाचं मतदान केंद्र आहे, कारण या मतदान केंद्रावरती अनेक व्हीआयपी सेलिब्रिटी म्हणजे सलमान खान असेल, शाहरुख खान असेल, हे सगळे याच ठिकाणी मतदान करणार आहेत। पण मतदान मशीन बंद पडल्यामुळे मतदारांचा काही प्रमाणामध्ये उत्साह जो आहे तो कमी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं, आणि काही मतदार जे आहेत ते मतदान न करताच या ठिकाणावरून माघारी निघालेले होते। त्यांनी म्हटलेलं की आम्ही जवळपास अर्धा तास इथं थांबलो, पण मशीन्स बंद असल्यामुळे आम्हाला मतदान करता आलेलं नाहीये। प्रभाग क्रमांक 145 ते 48 अशा 4 प्रभागांचं मतदान या ठिकाणी होत आहे, मात्र मशीन बंद पडल्यामुळे काही वेळ मतदारांचा खोळंबा झालेला होता, पण आता मशीन जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी मशीन्स बंद पडत आहेत आणि तशाच प्रकारचं चित्र बांद्र्यामध्ये